आज विविध बैठकी संपन्न झाल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हर घर तिरंगा हर मन तिरंगा या मोहिमेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा कराडमध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाचा, सामाजिक कार्यकर्त्याचा तथा सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही निमंत्रित केले की बाबा ह्या तिरंगा यात्रेमध्ये देशासाठी आपण सहभागी झालं पाहिजे। आणि मला खात्री वाटते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भव्य अशी तिरंगा यात्रा ही कराडमध्ये येणाऱ्या 13 तारखेला संपन्न होईल। समाजामध्ये जी एकजूट आहे, समाज जो आपल्या देशासाठी एकत्र येऊन देशाला बळकट करण्यासाठी प्रेरित होऊन काम करू इच्छितो, याचं प्रदर्शन हे खऱ्या अर्थानं 13 तारखेच्या भव्य अशा तिरंगा यात्रेच्या माध्यमातून होईल। 350 फुटाचा भारताचा झेंडा हा देखील त्या दिवशी आम्ही आणत आहोत आणि त्यामुळं कमानी मारुतीपासून ते कन्याशाळेपर्यंत आणि कन्याशाळेपासून चावडी चौक, आझाद चौक आणि शिवतीर्थापर्यंत ही यात्रा जाणार आहे। आणि मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधले विद्यार्थी असतील, त्याबरोबर पदवीधर असतील आणि विविध सामाजिक राजकीय कार्यकर्ते, नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होतील। प्रशासन देखील मोठ्या गतीनं या यात्रेला यशस्वी करण्यासाठी हे आता कार्यरत आहे आणि ढोल ताशा असेल, विविध सांस्कृतिक छोटे छोटे कार्यक्रम असतील, हे देखील आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं तिथं देशाला एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक बळकटी देण्याच्या दृष्टीनं देखील एक छोटासा कराडकरांचा, कराड तालुक्यामधल्या लोकांचा, सातारा जिल्ह्यामधल्या लोकांचा हा प्रयत्न निश्चित स्वरूपी असेल। त्याचबरोबर तालुका क्रीडा संकुलाची बैठक ही देखील इथं झाली। कैलासवासी खशाबा जाधव क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याचा निर्णय आज बैठकीमध्ये झाला। खरं तर कैलासवासी खशाबा जाधव क्रीडा संकुलाला मान्यता ही 2009 साली मिळाली होती आणि एक खंत आहे मला नागरिक म्हणून आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीच्या बद्दल देखील आम्ही चर्चा केली की 17 वर्षानंतर आता त्याचं काम चालू होतंय। म्हणजे मूळ मान्यता 2009 सालची, साल चाललंय 2026, असं कसं काम होऊ शकतं हाच प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये होतो की किती लोकप्रतिनिधी झाले त्याच्यामध्ये, का काम नाही झालं इतके वर्ष। आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पहिलं ऑलिम्पिक पदक भारताला मिळवून दिलं त्यांच्या नावचं क्रीडा संकुल व्हायला जर का ही अशी उदासीनता असेल तर हे काय चांगलं नाही। पण तरी देखील आज आमचं महायुतीचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याबरोबरच आपल्या क्रीडा मंत्री म्हणून आदरणीय सुनेत्राताई असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही हे ताकदीनं काम पूर्ण करणार आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं आदर्श वाटेल अशा पद्धतीचं एक क्रीडा संकुल। आणि विशेषतः आपली कुस्ती ही एक परंपरा आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठं कुस्ती संकुल होणं गरजेचं होतं। ते कुस्ती संकुल इथं आपल्या कराडमध्ये होतंय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट्स ह्या देखील आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करत आहोत। एक व्हिजिटर्ससाठी किंवा प्रेक्षक जे असतील त्याच्यासाठीची आपण गॅलरी तिथं करत आहोत आणि त्यामुळं निश्चित स्वरूपी हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याची मला खात्री वाटते। त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा शेती पानंद योजनेचं देखील आढावा बैठक आम्ही घेतली। पहिल्या टप्प्यामध्ये 46 किलोमीटरचे रस्ते हे आपण त्या योजनेमध्ये घेतलेले आहेत। कराड तालुक्यामध्ये सगळे रस्ते अ, ब, क आणि ड असं वर्गीकरण आपण केलेलं आहे। 2280 रस्ते आपण काढलेले आहेत आणि त्यामुळे आमचा प्रयत्न राहणार आहे की महाराष्ट्रात सगळ्यात एफिशियंट युटिलायझेशन ऑफ फंड्स, तत्पर निधीचा वापर, पारदर्शक काम आणि त्याच्या माध्यमातून होणारे सगळे रस्ते इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये जास्त चांगले करण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आम्ही गुणात्मक स्पर्धा चांगले रस्ते करण्याच्या बाबतीमध्ये करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आता 5 कोटी रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये सँक्शन झालेला आहे आणि भविष्यामध्ये लागेल तेवढा निधी बावनकुळे साहेबांनी देण्याच्या बाबतीमधला शब्द आम्हाला दिलेला आहे। ही योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आम्ही बैठकीमध्ये काही निर्णय घेतले
46 रस्ते व्यतिरिक्त जे रस्ते आहेत त्याची प्रायोरिटी लिस्ट लगेच आम्ही तयार करायला घेतलेली आहे. 3 महिन्यात एकदा बैठक घ्यायचा पूर्वी निर्णय झाला होता. आता तो निर्णय आम्ही बदललेला आहे. 1 महिन्यात एकदा बैठक आम्ही घेणार आहोत आणि सगळं प्रशासन हे सगळं काम करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कार्यरत राहणार आहेत. खरीप हंगामाचे देखील पेरणीच्या बाबतीमधली बैठक आम्ही घेतली, त्यांच्या अडचणी आम्ही जाणून घेतल्या. 1000 शेतकऱ्यांची बैठक ही देखील आपण 14 तारखेला घेत आहोत. तसं बघितलं तर ह्या आठवड्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाले असा हा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये आपण तालुक्यामध्ये खूप महत्वपूर्ण कार्यक्रम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण महाराजस्वी अभियानचा कार्यक्रम उद्या घेतलेला आहे. खूप मोठा कार्यक्रम आपण घेतोय. तिरंगा यात्रा 13 तारखेला घेतलेली आहे. 14 तारखेला कृषी मेळावा आपण घेतलेला आहे आणि 15 तारखेला तर भारताला स्वातंत्र्य मिळालं असा महत्वपूर्ण दिवस असल्यामुळे अनेक कार्यक्रम त्या दिवशी देखील होणार आहे. त्यामुळं एक प्रशासनाला गती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हा निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यामधून अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या निश्चित स्वरूपी दिसू शकतील.